आमचा काहीच विचार तिने केला नाही. जस्ट हेट हर. मला तिच्याविषयी बोलायला आवडत नाही, सो प्लीज यापुढे तिचा विषय काढू नको. कार्तिक शांतपणे बोलले, पण त्यांचं वाक्य ऐकून ती मात्र चाट पडली. काकूंचं अफेअर? कसं शक्य आहे? न ते असं काही करणार नाहीत. नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. मी गेले 9 महिने त्यांच्यासोबत आहे. त्या जर चांगल्या नसत्या तर लगेच कळलं असतं. देवयानी मनातच विचार करत होते. यू आर टायर्ड नाव. गो टू स्लीप माय स्वीट बार्बीज डॉल. ते तिच्या पाठीवरून हात फिरवत आणि तिला घट्ट मिठीत घेत बोलले. तसं तिने डोळे मिटले, पण आज त्यांच्या मिठीत, त्यांच्या स्पर्शात तिला झोप लागत नव्हती. शरीर थकूनही त्यांचा स्पर्श अनुभवण्याची इच्छा पूर्ण होत नव्हती. आणखीन त्यांची मिठी अनुभवत राहायचं असं वाटत होतं. ते एक सुस्कारा सोडत तसेच डोळे मिटून पडून राहिले. रात्री कधीतरी मग ती झोपून गेली. सकाळी दरवाजा ठोठवण्याच्या आवाजाने दोघांना जाग आली. दोघं पण एकमेकांच्या मिठीत होते. देवयानीने अवघडून त्यांचे हात तिच्या शरीरावर बाजूला केल्याने ती उठून उभे राहिले. आज सकाळी तिचा चेहरा गुलाबी झालेला. ते मात्र बेडवर तसेच पडून होते. देव, अगं दरवाजा उघड. बाहेरून सायलीचा आवाज आला तसं कार्तिक पाटील यांनी डोळे उघडले. त्या कोण आहेत? त्यांनी थोडं गोंधळून विचारलं. काकू आहेत. तुम्ही त्या कपाटाच्या मागे लपता का? मी दरवाजा उघडून त्यांच्याशी बोलून येते. देवयानी थोडी घाबरून बोलली. कार्तिक पाटील यांनी भुवया बारीक करून तिच्याकडे पाहिलं. मी का लपून बसू? त्यांनी विचारलं. कारण तुम्हाला असं माझ्या रूममध्ये तेही बेडवर पाहून लोकांचा गैरसमज होईल. ती पटकन बोलली. काय गैरसमज होईल? त्यांनी भुवया वर करून विचारलं. बाहेरून पुन्हा एकदा हाक ऐकू आली. देवयानी आता रेटलेस झाली होती. काकू मी येते, थोडा वेळ लागेल, ते ओरडून बोलले आणि तिने कार्तिककडे पाहिलं. प्लीज समजून घ्या ना, कोणाला माहिती नाही आपल्याबद्दल. उगीच माझ्या चारित्र्यावर. प्लीज माझं ऐका ना. ती काकुळतेला येऊन बोलली. ओके, गिव्ह मी अ समथिंग. मग मी तुझं ऐकल, ते मिस्किलपणे बोलले. काय देऊ? तिने वैतागून विचारलं. मॉर्निंग किस. ते गालात हसत बोलले आणि तिला कालचा किस आठवला. पोटात पुन्हा एकदा गोळा दाटून आला. ते एकदम लाजून चूर झाले. तुम्ही प्लीज लपून बसा ना. ती उगीच इकडे तिकडे बघत अडखळून बोलली. आय वॉन्ट किस. ते हट्ट करत बोलले. काय हे? कसं बोलतात? काहीच कसं वाटत नाही यांना. इथे माझ्या पोटात त्यांच्या फुलपाखराने तांडव सुरू केले. ती सैरभैर होऊन उगीच इकडे तिकडे बघत होती. तेवढ्यात देव, अगं किती वाट बघायची, लवकर दरवाजा उघड. सायली काकूचा आवाज आला. तशी देवयानी गडबडली. तिने कार्तिककडे बारीक तोंड करून पाहिलं, जणू त्यांना ती विनंती करत होती. पण त्यांनी नकारार्थी मान हलवली. तिने एक सुस्कारा सोडला आणि बेडवर गुडघे ठेवून त्यांच्याजवळ गेली. ते विजयाच्या आनंदाने हसले. तिने केस पाठी केले आणि त्यांच्यावर झुकून त्यांच्या गालावर ओठ टेकवले आणि मग लगेच पाठी झाली. इज इट किस? त्याने थोडं नाराज होत विचारलं. तिने एक अंगठा गेला आणि पुन्हा त्यांच्यावर झुकून त्यांच्या कपाळावर ओठ टेकवले. ते त्यांच्यावर झुकलेले, त्यामुळे कालच त्यांनी बांधलेला काळा धागा त्यांच्या चेहऱ्यावर उडत होता. तिने घीस करून चेहरा मागे घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. प्लीज. ती तशीच त्यांच्या डोळ्यात बघत विनवणी करू लागली. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजा वाजला. दीदी, काय झाले? अगं दार उघड. कधीपासून काकू आणि मी इथे उभे आहोत. तू ठीक आहेस ना? बाहेरून रामचा आवाज आला. आतमध्ये बेडवर ते दोघं मात्र एकमेकात पूर्ण जग विसरून गेले होते. त्याची तिच्या स्पर्शाची भूक संपत नव्हती आणि तिच्या प्रेमाची तहान भागत नव्हती. देऊ. पुन्हा एकदा सायली काकूची मोठी हाक ऐकू आली. अन ते ऐकून मात्र देवयानी भानावर आली. तिने त्याच्या छातीवर हाताने दाब देऊन त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. तसं तो थोडा दूर झाला. प्लीज आता जावा. लपून बसा. ती जोरजोरात श्वास घेत बोलली. अजूनही ती त्याच्या मिठीत होती. मला तुला सोडून जावंसं वाटत नाही, तो तिच्या गालावर किस करत बोलला. ती पुन्हा एकदा अंग शहारली. पण जावं लागेल. प्लीज. ते लोक वाट बघत आहेत. ती स्वतःला सावरताना बारीक तोंड करून बोलली. ठीक आहे, पण मला या गोड चवीची आठवण येईल. ही माझ्यासाठी जगातील सगळ्यात गोड स्ट्रॉबेरी आहे. तो गालात हसत बोलला आणि पुन्हा खाली झुकून त्याने तिच्या कपाळावर केस केला. तिने डोळे मिटून त्याचं प्रेम मनात भरून घेतलं. वेट. तो तिच्यावरून उठत बोलला आणि त्याने एक नंबर डायल केला. राम. वेट आले. देवेने ड्रेस ठीक करत ओरडल्याने तिने कार्तिककडे पाहिलं. तू जा, ओपन कर.
तो बेफिकरपणे बोलला. तुम्ही लपून बसता ना? तिने घाबरून विचारलं. मला लपून बसायची गरज नाही. तो गालात हसत बोलला आणि खिडकीकडे गेला. तिने त्या दिशेला पाहिले का? आडदाड माणसाने तिची पूर्ण खिडकी काढली होती. तिचे डोळे विस्फारले. मिसेस देव. कार्तिक जाता जाता मागे बघून बोलला आणि खिडकीतून बाहेर गेला. तो जाताच लगेच त्या आडदाड माणसाने ती खिडकी पुन्हा आहे तशी बसवली. देवेने अजूनही अविश्वासाने तिकडे बघत होती. देव. पुन्हा बाहेरून आवाज आला तसं तिने गडबडून दरवाजाकडे पळाली. मग तिने दरवाजा उघडला. समोर राम आणि सायली उभे होते. दीदी काय झालेलं? किती वेळ? रामने काळजीने विचारलं. ते वॉशरूममध्ये होते. देवीने हसण्याचा प्रयत्न करत बोलली. काकू बोलत होत्या. तू रात्री उपाशी होतीस आणि आता पण दरवाजा उघडत नव्हतीस म्हणून काळजी वाटली. राम बोलला. अरे ते काम होतं पण मी जेवले ना नंतर. देवेने नॉर्मल दाखवण्याचा प्रयत्न करत बोलली आणि तिने सायलीकडे पाहिलं. आता मात्र तिची बोबडे वळायची बाकी होती कारण सायली काकू आज तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती. तिच्या काळजात धस्स झालं. काकू चला मी आलीच बाहेर. देव्याने त्यांच्याकडे हसून बघत बोलली. राम तू पुढे जा. मला तुझ्या दीदीसोबत थोडं बोलायचं आहे. सायली काकू देवेनीकडे रोखून बघत बोलली आणि देवेनी जास्तच गोंधळून गेली. ओके मी डायनिंग टेबलवर आहे. राम बोलानं निघून गेला. काय बोलायचं होतं? देवेने सायली काकूकडे बघून विचारलं. आत येऊ का? सायली काकूने तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत विचारलं. हो हो या ना. देवेने नावंठा गिळत केस कानामागे सारल्यानं आतमध्ये गेली तर समोर बेड अस्तव्यस्त पडला होता. तिला आता जबरदस्त टेन्शन आलं. काकू काय बोलायचं होतं? तिने बेडवरचं ब्लँकेट उचलून घडी घालण्याचा प्रयत्न करत विचारलं. तुझ्या रूममध्ये मच्छर येतात का? सायली काकूने विचारलं आणि देवेने थोडी गोंधळली. नाही. तिने लगेच उत्तर दिलं. मग तुझ्या गळ्याला मच्छर कुठून चावला? सायली काकूने तिच्या गळ्याकडे इशारा करत विचारलं. तसं देव्याने गडबडून गळ्यावर हात फिरवला. नाही कुठे चावलाय? मला नाही काही जाणवत. ती नकारार्थी मान हलवत बोलली. आरशात बघ मग कळेल. सायली काकू सुस्कारा सोडत बोलली. तशी देवयानीने ब्लँकेट ठेवला आणि आरशात बघायला गेली तर खरंच तिच्या मानेवर लाल निशाण होतं. पण तो मच्छर चावलेला नव्हता. तो तर लव बाईट होता. रात्री कार्तिकने दिलेला देवीनीचा आता घसाच कोरडा पडला. काकू मला वाटतं काहीतरी किडा चावून गेला असावा. देवीने गळ्यावर थोडं चोळत बोलली. पण लाल निशाण जात नव्हतं. तिने मनातच कार्तिकला शिव्या घातल्या. अशा किड्यांना आत येऊ देत जाऊ नको. विषारी असतात. सायली काकू थोडं खोचकपणे बोलली. देवेनेला कसं तरीच वाटलं. तिने होकारार्थी मान हलवली. सायली काकू तिच्या बेडशेजारी आल्याने तिने बेडवर हात फिरवून बेडशीट काढली आणि थोडा अलर्ट राहा जा. जग खूप वाईट आहे आणि तू खूप चांगली आहेस. पण या चांगुलपणाच्या नादात चूक करू नको. एका आईच्या नात्याने सांगते. आतापर्यंत तू मला सांभाळलं, प्रेम दिलं म्हणून काळजी वाटते, बाकी काही नाही. सायली काकू बेड ठीक करत बोलली. देवेनीला भरून आलं. कदाचित त्यांना तिच्यावर शंका आलेली आणि एका आईला शंका आल्यावर जशी वागते तशी सायली काकू आता तिच्याशी वागत होती. त्यात काही चुकीचं नव्हतं. फक्त इथे ज्याच्यावर शंका आलेली तो त्यांचा मुलगा आणि तिचा नवरा होता. म्हणजे सासूबाई सुनेवर स्वतःच्या मुलावरून शक करत होत्या. अजब होतं सगळं. तिने एक सुस्कारा सोडला. काकू थँक्स, पण खरंच मी काही चूक करणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. ते आता ठामपणे बोलले. सायली काकूने तिच्याकडे पाहिलं आणि स्मित केलं. तुझ्यावर विश्वास आहे ग, पण या जगातल्या वाईट लोकांवर विश्वास नाही आहे म्हणून भीती वाटली. गैरसमज करून घेऊ नको. सायली काकू तिच्या गालावर हात फिरवत बोलली. नाही काकू, तुमच्या कुठल्याच बोलण्याचा मी कधीच गैरसमज करून घेणार नाही. देवेने त्यांचा हात हातात घेऊन हसत बोलली. बरं चल, राम वाट बघत असेल. तुम्ही चला पुढे, मी आवरून आले, ती बोलली. मग सायली काकू बाहेर निघून गेली. देवयानीने सुटकेचा निश्वास सोडला आणि स्वतःचं आवरलं. आज आरशासमोर स्वतःला पाहताना तिला कालची रात्र आठवत होती. कार्तिक त्याचं केस कर्ण मिठीत घेणं सगळे डोळ्यापुढे जसं तसं दिसत होतं. ते सगळं आठवून नकळत तिचा चेहरा गुलाबी झाला. पोटात गोळा आला. तिने कसं स्वतःला सावलानं मेकअप केला. मेकअप करताना तिने गळ्यावर फाउंडेशन लावून तो लाल सॉफ्ट कव्हर केला. मग ती बाहेर गेली. इकडे कार्तिक घरी आला तर हॉलमध्येच मिस्टर आणि मिसेस पाटील बसल्या होत्या. त्याला पाहताच त्याचे डॅडी उठून उभा राहिले. त्याने मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यानं पायऱ्या चढत वर जाऊ लागला. कार्तिक
वॉन्ट टू टॉक टू यू. त्याचे डॅडी मागून ओरडले. वेट, मी फ्रेश होतो, मग आपण बोलू. कार्तिक मागे न बघताच बोलला आणि रूममध्ये आला. खरं तर आज त्याला फ्रेश व्हायची बिलकुल इच्छा नव्हती, कारण तिच्या शरीराचा सुगंध अजूनही त्याच्या शरीरावर रेंगाळत होता, जो त्याला वेडावत होता. तिची मिठी, तिचं बालिशपणे गालावर कपाळावर किस करणं, सगळं सगळं राहून राहून आठवत होतं. मन पूर्ण तिच्या विचारात होतं, पण आता डॅडीला फेस करणं पण गरजेचं होतं. त्यामुळे वॉशरूममध्ये जाऊन तो फ्रेश झाला आणि पुन्हा खाली आला. सर, साहेबांनी तुम्हाला वरच्या रूममध्ये बोलवलं आहे. एक नोकर त्याला बोलला. तसं कार्तिक सुस्कारा सोडत नोकराने दाखवलेल्या रूममध्ये गेला तर तिथे बेडवर किरण झोपली होती. तिच्या हातात सलाईन होते आणि तिच्याजवळ मिस्टर आणि मिसेस पाटील बसले होते. कार्तिक जाऊन तिथल्या सोफ्यावर पायावर पाय ठेवून आरामात बसला. त्याचे डॅडी रागाने त्याच्याकडे बघत होते. हां बोला डॅड, कार्तिक बोलला. काय बोलू? ही मुलगी तुझी वाट बघत चक्कर येऊन पडली आणि तुला मात्र त्याचं काहीच बोललं नाही. तू बिझनेस मीटिंग करत बस. हिला काही झालं तर आम्ही हिच्या घरच्यांना काय उत्तर देऊ? कार्तिक, हे विसरू नको, किरण आपल्या रिलेटिव्हमध्ये येते आणि आता तर तुझी होणारी बायको आहे. यू शुड बी केअरफुल. मिस्टर पाटील रागात बोलले. अंकल प्लीज, त्यांना काही बोलू नका. माझी चूक आहे. ते मला बोलले होते त्यांना यायला नाही जमणार. मीच वेळी त्यांची वाट बघत बसले. पहिल्यांदाच व्रत पकडलं होतं म्हणून थोडी हट्टी झाली. असं सोडलं तर अपशगुन होईल असं वाटलं. किरण डोळ्यात पाणी आणून बोलली. तसे मिसेस पाटीलने लगेच तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला धीर दिला. शी लुक ॲट हर. ती अजूनही तुझीच काळजी करते. अरे तुला काही काळजी वगैरे आहे का? का असं दुसऱ्यांना नेहमी त्रास देतो? बघ तिच्याकडे. तुझी होणारी बायको आहे. बिझनेस नंतर येतो, पहिलं फॅमिली येते, हे लक्षात ठेव. मिस्टर पाटील रागात बडबड करत होते. झालं का तुमचं बोलून? त्याने थंडपणे विचारलं. मिस्टर पाटील यांनी सुस्कारा सोडला. कार्तिक, मिस्टर पाटील आता शांतपणे बोलू लागले. डॅड, फर्स्ट थिंग, मला व्रत उपवास वगैरे कोणत्याच गोष्टी आवडत नाहीत आणि मी विश्वास पण ठेवत नाही. हिने जर व्रत ठेवलं तर ते तिच्या जबाबदारीवर ठेवायला हवं. यात मला इन्व्हॉल्व करायची गरज काय आहे? अँड वन मोर, आजपर्यंत मी माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणे जगलोय. कोणाचाही थोडासा कंट्रोलसुद्धा मला सहन होणार नाही. जर हिला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी लग्नानंतर माझ्या वाईफला माझ्या लाईफचा कंट्रोल देईल तर तो तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. आताच नाही तर पुढे पण मी चेंज होणार नाही. तो मिस्टर पाटील आणि किरणवर नजर रोखून बघत बोलला. मिस्टर पाटील यांनी एक सुस्कारा सोडला आणि किरणकडे पाहिलं. सॉरी, मी माझ्या मर्जीने उपवास धरला. पुन्हा असं होणार नाही. किरण दुःखी चेहरा करत बोलली. दॅट्स रिअली गुड. कार्तिक किरणला बोलला आणि मग त्याने त्याच्या डॅडींकडे पाहिलं. आणखीन काही नसेल तर मी जाऊ का? त्याने विचारलं. ओके. मिस्टर पाटील सुस्कारा सोडत बोलले. कार्तिकने मॉमकडे पाहून एक जबरदस्त स्मित दिला आणि बाहेर गेला. किरण बेटा, टेक केअर. मिस्टर पाटील बोलले आणि ते पण बाहेर गेले. बाहेर कार्तिक भिंतीला एक पाय टेकून उभा होता. मिस्टर पाटील यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तेथून जाऊ लागले. तेवढ्यात डॅड, कार्तिकने हाक मारली. तसं ते जागीच थांबले. प्लीज, ज्या गोष्टी मला जमत नाही त्यासाठी मला फोर्स करू नका. तुम्हीच हर्ट होता आणि तुम्हाला हर्ट करणं मला आवडत नाही. यू नो इट. कार्तिक सुस्कारा सोडत बोलला. इट्स ओके. मला वाटलं माझा मुलगा थोडं तरी माझं ऐकेल, पण हा माझा गैरसमज होता. मिस्टर पाटील त्याच्याकडे न बघताच बोलले. डॅड, कार्तिकने थोड्या नाराजीने त्यांच्याकडे पाहिलं. इट्स ओके. आय नो माझ्या वागण्यामुळे तुला वाईट वाटतंय. दॅट्स फाईन. फक्त तुझे आजोबा येतील तेव्हा किमान त्यांच्या मनासारखं थोडंसं वागण्याचा प्रयत्न कर म्हणजे झालं. मिस्टर पाटील पुन्हा सुस्कारा सोडत बोलले. तुम्ही त्यांना देवयानीबद्दल काय सांगणार आहात? कार्तिकने विचारलं. तिच्याबद्दल काय सांगायचं ते मी ठरवलं आहे. तू नको काळजी करू. बस तुमची एंगेजमेंट झाली की पप्पांना मी इथे घेऊन येणार आहे. तसंही त्यांना फक्त तुझं लग्न व्हावं हेच वाटत होतं आणि आता ते होतंय. सो त्यांना खरं कळलं तरी ते माझ्यावर जास्त चिडणार नाहीत. ते मला समजून घेतील. हे सगळं मी फक्त त्यांच्यावरच्या प्रेमापोटी केलंय ते. मिस्टर पाटील बोलले. ओके. कार्तिक बोलला आणि दोघे पण आपापल्या कामाला निघून गेले. इकडे ते जाताच किरणच्या चेहऱ्यावर थोडे रागीट भाव उमटले. हे काढू का आता? तसंही याची गरज नाही आहे. पोट भरलं असेल तुझं. मिसेस पाटील सॅलियनकडे इशारा करत रागात बोलल्या.
काकू ते मी. किरण पुढे काही बोलला तेवढ्याच मिसेस पाटील यांनी तिला थांबवलं. हाताने अडवलं. तुला काय वाटतं, हे असले उपवास करण्याची नाटकं करून तू कार्तिकचं मन जिंकशील का? वेडे आहेस. त्याला मॉडर्न मुले आवडतात. त्याच्या मनाप्रमाणे वागणारी मुले आवडतात. जोपर्यंत श्वेता त्याच्या मनासारखं वागत होती तोपर्यंत तो तिच्यासोबत होता. जसा तिने लग्नाचा विषय काढला तसं त्याने तिला डिच केलं. हे मी अगोदर सांगितलं आहे तुला. मिसेस पाटील नकारार्थी मान हलवत बोलल्या. पण आंटी, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर कार्तिकला अशा मुली आवडतात तर मग देवेनी का आवडत होती? मी त्या देवेनीला कार्तिकच्या मिठीत पाहिलं होतं गावामध्ये. मला चांगलं आठवतंय, किरण बोलली. अगं बाई, नाटक होतं ते सगळं. सांगितलं ना तुला, मिसेस पाटील बोलल्या. नाही काकू, मला नाही वाटत ते नाटक होतं. किरण दूरवर बघत रागात बोलली. मी कार्तिकला 15 वर्षाचा होता तेव्हापासून ओळखते. त्याचे फ्रेंड्स, गर्लफ्रेंड सगळ्याच एकदम स्टायलिश आणि फॉरेन कल्चरवाले आहेत. तू उगीच असलं काही बाई नाटक करून स्वतःला त्रास करून घेतेस. मला वाटतं तू शांत राहा. एकदा लग्न झाले की मग त्याला मुठीत कसं घ्यायचं ते बघता येईल. सध्या तू तुझ्या आणखीन सुंदर दिसण्यावर भर दे. उपवास धरून उगीच हेल्थ खराब करू नको. तसाही उपवास कुठे होता तुझा? खाऊन पिऊन तर होतीस. नशीब त्या डॉक्टरला मी खोटं बोलायला सांगितलं, नाही तर तुझी पोल त्याच्या डॅडीसमोर कधीच उघडली असती. मिसेस पाटील सुस्कारा सोडत बोलल्या. थँक्स काकू, किरण बोलली. पुन्हा काही करताना मला विचारून कर. त्या बोलल्याने निघून गेल्या. त्या जाताच किरणचा चेहरा रागाने लाल झाला. कार्तिक पाटील स्वतःला समजतो काय? एकदा लग्न होऊ दे, तू बघस तुझी प्रॉपर्टी सगळी हाताशी घेऊन तुला भेकेला कसं लावते ते. किरण दात ओठ खात बडबडले. कॉंग्रॅच्युलेशन. अजिंक्यने देवेने समोर हात केला. थँक्स अ लॉट. देवेने हसून प्रतिसाद दिला. आज त्यांच्या ऑफिसचा स्पेशल डे होता, ज्यामध्ये काही सदस्यांना बढती मिळाली होती. त्यात देवेनीचं पण नाव होतं. ऑफिसमध्ये आल्या आल्या तिला ही गुड न्यूज मिळाली होती. तिचं प्रमोशन झालेलं. गेल्या 9 महिन्यात केलेल्या कष्टाचं चीज झालेलं. ती सगळ्यांच्या शुभेच्छा घेत तिच्या बॉसच्या केबिनमध्ये गेली. हे देवेनी, काँग्रेस. तिच्या बॉसने पण तिचं अभिनंदन केलं. थँक्यू सो मच मॅम. हे सगळं तुमच्यामुळे झालं. देवेनीने हसत तिला उत्तर दिलं. नो देवेनी, हे सगळं तू स्वतः मिळालं आहेस. तुझी मेहनत आहे. तुझ्यामुळे कंपनीला फायदा झाला आहे आणि म्हणून तुला प्रमोशन मिळालं आहे. कोणीच तुला ते असंच दिलं नाही. यू डिझर्व दिस. तिची बॉस तिला बोलली. देवेनी जबरदस्त खुश झाली होती. तिच्या आयुष्यात प्रगतीच्या दिशेने तिने आणखीन एक पाऊल पुढे टाकलं होतं. कुठे कॅफेमध्ये काम करणारी ती पण आज स्वतःच्या जीवावर शिक्षण घेऊन इथपर्यंत आलेली. अगोदर छोट्या कंपनीत 1-2 वर्ष, मग कार्तिकच्या कंपनीत. खरं तर तोच तिचा टर्निंग पॉईंट ठरला होता. तिथे ज्युनियर पोस्टर होती, पण केवळ नशिबानेच तिला अंकिता मॅडमचं काम मिळालं होतं. आणि मग कार्तिकसोबत काम करून त्यांचं प्रेझेंटेशन, त्याचा कॉन्फिडन्स बघून तिच्यातही काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली होती. त्याचं तिला मिडल क्लास म्हणून हिणवणं, तिच्या चुका सांगणं तिला आतून दुःख देऊन गेलं होतं. पण खरं तर त्यामुळेच मग तिने पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करून घेतलं आणि आज त्या कंपनीत ती सिनियर पोस्टवर गेली होती. विचार करतच ती बेडरूममध्ये आली. वॉशरूममध्ये जाऊन तिने कार्तिकचा नंबर डायल केला. तिच्यासाठी ही सगळ्यात मोठी खुशी होती जी तिला त्याच्यासोबत शेअर करायची होती. हा देवो, समोरून आवाज आला. हॅलो सर, आय एम सो हॅपी. तिने खुशीत त्याला सांगितलं. दॅट्स सो नाईस. त्याने उत्तर दिलं. मला प्रमोशन मिळालं. तिने पुढे कारण सांगितलं. वाव, कॉंग्रेट्स. त्याने विश केलं. थँक्स. तुम्ही काय करत आहात? तिने विचारलं. ऑफिस वर्क. तो फाईलमध्ये बघत बोलला. ओके, मग नंतर बोलू. त्याचा थंड प्रतिसाद बघून ती खट्टू झालेली. तिने लगेच फोन कट केला. तिला वाटत होतं आज त्याने तिचं भरभरून कौतुक करावं, तिच्या आनंदात सहभागी व्हावं. पण इथं त्याचा इतका थंड प्रतिसाद तिला दुःख देऊन गेला. तिने थोडं रागात फोन पर्समध्ये ठेवला आणि तोंडावर पाणी मारलं आणि त्याच वेळी तिचा फोन गरगरला. तिने पर्स ओपन करून फोन पाहिला. सोल कॉलिंग. तिने तोंड बारीक करून फोन रिसीव्ह केला. व्हॉट्स हॅपन? त्याचा आवाज आला. काही नाही, मला काम आहे, आपण नंतर बोलू. ती बोलली. हे देवो, लिसन. मला या सगळ्याची सवय नाही. आय मीन तू हॅपी आहेस. आय एम ऑल्सो हॅपी फॉर यू.
पण मला ते व्यक्त करता येत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. तो फाईल बंद करत बोला. इट्स ओके, ती बोलली. त्याने सॉरी पण बोललं नव्हतं आणि तो बोलणार पण नाही हे माहिती होतं. एखाद्याचा मूळचा स्वभाव बदलणं इतकं सोपं थोडीच असतं. आणि तसंही तिने त्याला त्याच ॲटिट्यूडसोबत स्वीकारलं होतं. प्रेम केलं होतं, त्यामुळे आता त्याच्याकडून अपेक्षा करणं योग्य नव्हतं. तिने मनाला समजावलं. सो व्हॉट्स द प्लॅन? त्याने विचारलं. बस आज रात्री राम आणि सायली काकूंसोबत मस्त बाहेर डिनर करणार, ट्रीट देणार त्यांना दोघांना. ती थोडी खुशीत बोलली. व्हॉट यू सेड? काकू? सायली? त्याचा थोडा गोंधळलेला आवाज आला. तसं तिला तिची चूक लक्षात आली. ते काकूचं नाव आहे. ती कपाळावर हात मारत बोलली. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात, अहो किरण, तिचं काय झालं? तुम्ही घरी नाही गेला का? म्हणजे तुमचे मॉम डॅड काही बोलले का? तिने लगेच विषय बदलला. हे सगळं सोडून दे. अशा छोट्या छोट्या गोष्टीची काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईल. तो बोलला. ते एक बोलायचं होतं. तिने थोडं कचरत विचारलं. त्याने हुंकार दिला. मी या मंडेला पुण्याला येते, ती बोलली. आर यू मिसिंग मी? जस्ट टेल मी. मीच येतो. त्याचा मिसेल आवाज आला. ते तुमच्या एंगेजमेंटसाठी येते, ती बोलली आणि आता दोन्हीकडे शांतता पसरली. नो नीड. काही गरज नाही. काही वेळाने त्याचा थोडा रागीट आवाज आला. पण मी येणार आहे, ती घाबरत बोलली. नो, यू आर नॉट कमिंग, तो आवाजात जरब ठेवत बोलला. क्षणभर ती गडबडली. मी येणार, ती हट्टीपणा करत बोलली. नो. तो पुन्हा बोलला. येस, मला इन्व्हिटेशन आहे, तेही होणाऱ्या नवरीकडून. मी नक्कीच येणार, ती बोलली. अच्छा, म्हणजे त्या मूर्ख बाईने तुला बोलवलं तर? कार्तिकने भुवया उंचावत विचारलं. मी येणार, ती पुन्हा बोलली. ॲज ए विश, त्याने सुस्कारा सोडला. फर्स्ट टाईम तो कोणासोबत तरी हरत होता. त्याला त्याचा रागही आलेला, पण तरीही त्याला तिच्यावर ओरडावंसं वाटलं नाही. रात्री भेटू, तुझ्यावर खूप प्रेम करतो, तो बोलला आणि फोन ठेवून दिला. त्या रात्री ती सायली आणि रामला तिथल्याच एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. रोहिणी प्रेग्नेंट असल्यामुळे सध्या तिला बाहेरचं खाणं बंद होतं, पण त्या तिघांनी खूप एन्जॉय केला. सोमवारी ठरवल्याप्रमाणे देवेनीने बॅग पॅक केली आणि रोहिणीच्या घरी गेली.